किंवा दिवाण असेल, ह्या जे म्हणजे कायदेशीर अधिकारी होते त्यांची घरं असतील, त्याच्यासोबत दारुगोळा कोठारा असतील, ह्या सोडल्या तर बाकी सगळ्या वास्तू ह्या पक्क्या नव्हत्या. तुम्ही कारण सांगेल का पक्क्या नसायच्या? तुम्हाला माहिती आहे का? नाही, सामुग्री वरती अवेलेबल होती, फक्त चुन्याच्या घाणावरती असते. पुढच्या 6 महिन्यात महाराष्ट्रातले सगळे किल्ले इंग्रजांनी घेतले. त्या त्र्यंबकजी डिंगळ्यांना पकडण्यासाठी त्यांच्या बायकोला इथे कैद करून ठेवायचे डॉक्युमेंट. त्या म्हणजे ते कळतं की आनंदीबाई इथं होत्या, कदाचित ती सतीशिवाय त्यांची असू शकते असे काही हे. त्याच्यानंतर मराठ्यांच्या आल्यानंतर इथे एक मोठी घटना घडली संभाजी महाराजांच्या काळात. सगळ्यांनी आता आलेला छावा पिक्चर बघितला. तर छावा पिक्चर मध्ये औरंगजेबाचा मुलगा येतो, बरोबर ना? तो औरंगजेबाचा मुलगा महाराष्ट्रात आल्यानंतर, गुजरातमधून महाराष्ट्रात आल्यानंतर कुठं राहतो तर सुधागड आणि या सरसगडच्या मध्ये, सुधागडला जायला जे पाचशापूर आपण म्हणतो त्याचा उल्लेख आहे पातशहापूर, आणि त्याच्यानंतर झाला अपभ्रंश पाचशापूर. तर पाचशापूरला संभाजी महाराजांची त्याची भेट झाली, आणि त्या भेटीनंतर संभाजी महाराजांनी आपल्याकरता 300 भालाईत आणि 500 मावळा त्याच्या सुरक्षेला दिला आणि त्याला या किल्ल्यावर ठेवलं. आणि त्याचं पत्र इथल्या मुघल सरदारानं औरंगजेबाला लिहिलंय, जे मासिरी आलमगीर औरंगजेबाची जी डायरी त्याच्यामध्ये नमूद करून ठेवलं. त्यावेळी त्या किल्ल्याचं नाव होतं पालीगड. त्या पालीगडावर त्याला ठेवलंय. आणि तो पालीगडच कसा तर तो वाक्य आहे, गावचं नाव दिलं, तिथून हा 7 मैलावरती काहीतरी असं तो दाखवला किल्ला. तिथं असलेल्या या पालीगडावर त्यांनी अकबराला ठेवलंय असं हे केलं. तो अकबर इथे राहून गेला. ही इतिहासकारातली एक मोठी घटना मानली जाते या किल्ल्याजवळ. आतापर्यंत आपल्याला सापडलेल्या एव्हिडन्सेस मध्ये मोगलकालीन चिलीन, मडकी, चायनीज ग्लेज पॉट, बंदुकीच्या गोळ्या, दगडी तोफ गोळे, असं बरंचसं काही भेटलं. म्हणजे अशा ज्या वस्तू ज्यांचं तसं बघायला तर कोणाच्या नजरेत काही महत्व नाही, फक्त आम्हाला ती आवड आहे किंवा आम्हाला ते संकलन करायचं आहे, त्याच्याशिवाय इतिहास खरा म्हणता येणार नाही या अशा पुराव्यांशिवाय. ते शिवकाळातले किल्ले बघताना सुद्धा असेच आहे. तुम्ही जेव्हा येताय तिथून सुरुवात होते. किल्ला कसा बघायचा, पायऱ्यांची उंची एक समान ठेवली की नाही, तटबंदी कुठल्या बाजूला ठेवले, नाळ कुठल्या बाजूला ठेवले, दरवाजा कसा उघडतो, दरवाज्यातून आत आल्यानंतर पाण्याचे दर्शनी टाकी किती आहेत आणि लपवलेले टाकी किती आहेत, बरोबर ना? पिण्याच्या पाण्याची दर्शनी टाकी म्हणजे आपल्याला सगळ्यांना दिसतील अशा टाकी किती आहेत आणि लपवलेले टाकी किती आहेत. मग त्याच्यानंतर माचीवरती काय सिस्टम ठेवले. बर, आत्ताच्या काळामध्ये तुमच्याकडे सगळ्यांच्याकडे कौल आहेत, छपर आहेत. मग त्या काळातली छपरं कशी होती? एखाद्या मार्गावरून जर खरंच त्या काळातले डेकोरेटिव्ह ऑफिसर्स सारखा किल्ल्याच्या उत्तर काल म्हणजे ते ये जा करत असतील तर तो मार्ग कसा ओळखावा? आपल्याकडे बऱ्याचशा हे त्या बघाव्या कसा म्हणजे किल्ला. आणि पुसता जो गणेश हौदावरचा जो गणपती आहे, खांब टाक्यावरचा जे गणेश शिल्प ते तिने पुसलं. त्याच्यावर चांगला असा वरून माती उघडून थर येऊन बसला होता. तो अजिबात दिसत होता. तिने तो पुसला, धुतला आणि ओरडली की त्याला गणपती भेटतो. सकाळी बोलणं झालं होतं 8 वाजता, 10 वाजता गणपती भेटला. एक गणपती भेटला. तो एक गणपती आम्ही हौसेनं बघत होतो. त्या दिवशी एक आर्किओलॉजिस्ट आले होते. त्यांना गणेश हौदावरचा जो गणपती होता तो साफ केला त्यांनी, त्यांना तिथे दुसरा गणपती भेटला. म्हणजे एकाच दिवशी 2 गणपती भेटले. आणि त्याच्यानंतर चालू झाली मग मालिका. मग मडक्याची खापरं, मग मुघलकाळी चिली, बंदुकीच्या गोळ्या, एक 2 कॉईन, असं हळूहळू 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 मग भरपूर सापडत गेलं. आज एक 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 करत इतिहासाचं पान उघडत. 26 जानेवारीला धानमेर सरांना ती मूर्ती भेटलेली ती सुद्धा अशोकाच्या काळातली हे निघाली. ती कुठे? ती आणि आता ती रेकॉर्डसाठी गेली. इथली एकही वस्तू आपण आर्किओलॉजीला आतापर्यंत म्हणजे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये दिली नाही. त्यांचं कोणत्याही वस्तू आर्किओलॉजीला दिल्या नाही.